पानसरे नर्सरी अहमदनगर या जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशी ही नर्सरी काष्टी गावातील 30 एकरच्या जमिनीने व्यापलेली ही पानसरे नर्सरी, ज्यात असंख्य प्रकारचे फळझाडे, फुलझाडे आणि वेगवेगळे ऑर्नामेंटल प्लांट्स आपल्याला बघायला भेटतात। ही पानसरे नर्सरी आता 28 राज्यांपुरता नव्हे तर इतर 18 देशांमध्ये म्हणजे रशिया, बल्गेरिया, जपान विविध 18 देशांमध्ये या नर्सरीची आता निर्यात होते। काळ्या मातीतील वाढणारी झाडे झुडपे आणि तिथे असणारे आधुनिक तंत्रज्ञानाचे शेततळ 60 फूट खोलीवर असलेले हे आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पानसरे नर्सरीचे दर्शन करणार आहोत आणि या नर्सरीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, घरचं जेवण या व्लॉग्स प्लस रेसिपी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मी आहे अहमदनगरला, तालुका श्रीगोंदा आणि काष्टी गावामध्ये। आणि या काष्टी गावामध्ये आहे एक मोठ्या प्रमाणात चांगली आणि प्रसिद्ध अशी नर्सरी, ती आता तुम्ही बघून घ्या। तर मित्रांनो, तुम्ही बघितलात मी कुठे पोचलो आहे, अहमदनगरच्या प्रसिद्ध पानसरे नर्सरीमध्ये। ह्या पानसरे नर्सरीमध्ये भरपूर प्रमाणात फळझाडे आणि ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत। तर या फळझाडांमध्ये पण 32 प्रकारची फळझाडे आहेत आणि 100हून अधिक ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत। तर ते आता काय काय आहे ते आपण आता बघून घेऊया आणि सगळं काही या नर्सरीचं आपण दर्शन करून घेऊया। तर हा आहे पानसरे नर्सरीचा पहिला स्टेज, म्हणजे इथून मेन सुरुवात होते। आणि आता आपल्याला पुढे जाऊन बघायचे आहेत की कोणती इथे भरपूर प्रकारची फुलझाडे आहेत ती। हे बघा, इथे सुरुवातीलाच वेगवेगळ्या कलरची आणि बहुरंगी अशी ही फुलं आपल्याला बघायला भेटत आहेत आणि ह्याच्या पुढे भरपूर चाफ्यांचे प्रकार आहेत। तर मित्रांनो, आता मी पोचलो आहोत पानसरे नर्सरीच्या फुलझाडामध्ये आणि ते तुम्ही पाहू शकता विविध प्रकारची आणि भरपूर प्रकारची फुलझाडे आहेत। तर हा सुरुवातीला जो आहे तो फ्लुमेरियाचं फूल आहे, ते बघू शकता तुम्ही। ह्याला फ्लुमेरिया म्हणतात आणि आपल्या इकडे याला चाफा म्हणतात। तर मित्रांनो, हे जे फ्लुमेरियाची फुलझाडं आहेत त्याची 36 प्रकारची आहेत आणि आपल्या पूर्ण भारतामध्ये यांना चाफ्यासाठी म्हणून ओळखलं जातं। पाहू शकता पूर्ण सुंदर अशी ही जी बाग आहे ते पूर्ण या फ्लुमेरियाच्या प्रत्येकी वेगवेगळ्या प्रकाराने भरलेली आहे। इथे आपल्याला वेगवेगळे आणि भरपूर प्रकारची फ्लुमेरिया प्लांट्स बघायला भेटतात। इथे व्हाईट कलरचे आहे, इथे पिंक कलरचे आहे, म्हणजे इत्यादी, म्हणजे मिक्सिंग कलरचे सुद्धा आपल्या इथे चाफ्याची फुलं बघायला भेटतात। आणि या नर्सरीमध्ये 30हून म्हणजे 30पेक्षा जास्त इथे आपल्याला ही चाफ्यांची फुलं बघायला भेटतात। हा बघा मित्रांनो, हा संपूर्ण पट्टा फुलझाडांनी भरला आहे आणि इथे 30पेक्षा जास्त असे चाफ्यांचे प्रकार आहेत। म्हणजे चाफ्याची फुलं तुम्हाला इथे विविध आणि वेगवेगळ्या कलरची भेटतील। सफेद म्हणा, गुलाबी म्हणा, पिवळा म्हणा, सफेद इत्यादी काही आणि बहुरंगी कलरचे सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटतील। आणि मस्त असे रमणीय वातावरण, त्यामध्ये चिमणींचा किलबिलाट। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की माझ्या मागे भरपूर आणि मोठ्या प्रमाणात वेगवेगळी जी ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत त्यांचे सगळे प्रकार आहेत, जवळजवळ 100हून अधिक। त्यामुळे 100हून अधिक दाखवायला भरपूर वेळ जाईल। आपण जेवढेपर्यंत बघितले सगळे चाफे, म्हणजे एकाच चाफ्याचे भरपूर प्रकार खूप आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत। अशी तुम्ही बघू शकता मागे आपण अतिशय प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहेत, पाहू शकता। हे समोर पण मोठ्या प्रमाणात असं हे फुलझाडांचं पाट आहे आणि आता इथे बनायला सुरुवात झाली आहे। बघू शकतो इथे माती पण आहे। हे बघा, ही माती आपण ही जी वापरली आहे यांच्यासाठी आणि तिथे ते काम चालू आहे। जे प्लांट्स नवीन येत आहेत त्यांचे आता काम चालू आहे बघा। अतिशय सुंदर आणि मन पूर्ण तृप्त होणारं असं दृश्य आहे। म्हणजे एक प्रकारचं एक शांती आपण म्हणतो त्याला, एक प्रकारची ज्यांचे ताणतणाव असतील त्याने नक्कीच ह्या ठिकाणी भेट द्या।
खूप शांत वाटतं. आजूबाजूला जी झाडं आहेत एकदम मस्त वाटतं, एकदम जणू काही एकदम वेगळं नवीनच कोकण आहे. खरं तर अहमदनगरचा पट्टा आहे हा, आणि अहमदनगरची सकाळ खूप थंडीने चालू झालेली आहे. अतिशय मस्त वाटतं या एरियामध्ये, खूप छान, मन एकदम पूर्ण भरून आलं. बघा इथे मोठ्या प्रमाणात मोठी मोठी झाडेसुद्धा आहेत, जी नॉर्मली आपण गार्डनमध्ये म्हणा किंवा हॉटेलच्या बाहेर बघतो, अशा प्रकारे झाडेसुद्धा आपल्याला बघायला भेटतात. हे बघा, हे बदामाचं झाड, संपूर्ण पट्टा या झाडांनी भरलेला आहे आणि या झाडांचा उपयोग ऑर्नामेंटल प्लांटेशनसाठी वापरला आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता, मी जिथे उभा आहे तो पट्टा पूर्ण बदामाच्या झाडांनी आहे. खरं तर बघू शकता, ही जी झाडं आहेत ती दिसायला बदामाची आहेत, पण ह्या लोकांनी ही जी बदामाची झाडं आहेत ऑर्नामेंटल यूज म्हणून प्लांटेशन केलेलं आहे. एकदम खतरनाक आणि एकदम नयनरम्य असं दृश्य आहे, आणि आपण विचारही करू शकत नाही की ह्याचा वापर असाही केला जातो. तुम्ही बघू शकता, हा जो पूर्ण पट्टा आहे संपूर्ण तो बदामाच्या झाडांनी सगळं भरलेला. फुलझाडांचा आपण आता पूर्ण परिचय करून घेतलेला आहे, आणि आता आपण आलो आहोत फळझाडांच्या इथे. आणि सुरुवातीलाच आपल्या इथे समोर बघू शकता फॉरेस्ट ट्रीज लावलेले आहेत, आणि त्याच्या समोरच आपल्याला बघायला भेटते नारळाची झाडं. आता नारळाच्या झाडांमध्ये सुद्धा एक काही वैशिष्ट्य आहे, ते पण आता बघणार आहोत. इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फॉरेस्ट ट्रीज बघायला भेटतात, जे आपण नॉर्मली रोडवरती बघतोच. आणि आता हे नारळाचं झाड, ही जी नारळाची झाडं आहेत ते आपल्याला हातामध्ये भेटतील अशी इथे एक प्रकारची जात आहे. मित्रांनो, जुन्या काळामध्ये कसे आपण जेव्हा आपले जे वारवडील असायचे ते लोक नारळाची झाडं लावायची, आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीला ते नारळ खायला भेटायचे. पण आता तसं काही नाही. त्याला भलेही आधी भरपूर वर्ष लागायची तेव्हा जाऊन कुठे नारळ खायला भेटायचे, पण आता आधुनिक पद्धतीने तिथे नारळाच्या वेगवेगळ्या जाती विकसित केलेल्या आहे. तुम्ही आता पाहू शकता, माझ्या मागे जे झाड आहे, हे झाड तुम्ही बघू शकता. सर्व त्याची हाईट बघा किती आहे ती, ह्याची हाईट बघा, आणि बघू शकता या कमी माझ्या जवळजवळ माझ्या याचा जो मेन नारळ आहे ते माझ्या पूर्ण डोक्यापर्यंत येतात. अवघ्या माझ्या हाताला असा हात पोचेल असे नारळ आलेले आहेत. म्हणजे विचार करा, ही जी नारळ आहे आजूबाजूला बघा नारळाची बाग आहे पूर्ण, आणि ह्या लगेचच्या लगेच विकल्या जातात. या नारळाच्यापासून 3 फुटापासून एकदा हाताला पोचतील असे नारळ आले आहेत एकदम. आणि याची हाईट पण जास्त नाही आहे. आधी कसं आपल्याला नारळ झाडं लावायचो आणि ते काढण्यासाठी पण आपण वरती चढायचो एकदम मेहनत घेऊन, पण आता तसं काही नाही. आणि ह्याची जी बघू शकता समोरची पण एकदम नारळाची बाग आहे, एकदम जवळजवळ 3 ते फुटावर याची नारळ येतात. या झाडाची छोट्या रोपापासून ते अगदी मोठ्या रेडी प्लांटपर्यंत तुम्हाला भेटू शकतात. हां, जर तुम्हाला एक लागवड करायची असेल तर उत्तम संधी आहे. हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आणि अजूनही याची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात होते. तुम्हाला अजून एक झाड दाखवतो नारळाचं. मित्रांनो, आता बघू शकता हे समोर जे झाड आहे ते एक रेडी प्लांट आहे, आणि आता हे विकण्यासाठी पूर्णपणे ठेवलेलं आहे. मित्रांनो, आता मी पोचलो आहे चिकूच्या बागेमध्ये, आणि या चिकूच्या बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चिकू आलेले आहेत. आणि याची थोडक्यात माहिती या नर्सरीचे हॉर्टिकल्चर मॅनेजर तुषार गावडे हे आपल्याला माहिती देणार आहेत. हॅलो एव्हरीवन, माझं नाव तुषार गावडे आहे आणि मी इथे हॉर्टिकल्चर मॅनेजर म्हणून काम करतो. तर भूषणने सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही चिकूची बाग बघितलाच असाल. तर इव्हन तुम्ही फ्रुटिंग पण बघू शकता किती प्रमाणामध्ये. म्हणजे सांगायचं झालं तर एवढं की आपल्या कोकणामध्ये पालघर जिल्हा माहीतच असेल सर्वांना, तर तिथे चिकूची लागवड भरपूर प्रमाणात केली जाते आणि जास्त उत्पन्न घेतलं जातं. पण हे उत्पन्न असं नाही की जस्ट प्लांट लावला आणि तुम्हाला उत्पन्न भेटेल. त्याच्यासाठी व्यवस्थित संगोपन
हे केलं गेलं तर ते तुम्हाला व्यवस्थित उत्पन्न देऊ शकेल. मग त्यासाठी आता मी तुम्हाला जास्त काही सांगत बसत नाही. तर पानसरे नर्सरीचं स्पेशली एक व्हिडिओ आहे चिकू प्लांटेशनवरती, तर तो तुम्हाला बघायला मिळेल. हिंदीमध्ये व्हिडिओ आहे पण त्याच्यामध्ये प्रॉपर माहिती आहे. तर ते तुम्ही लागवड जर करायची असेल तर तुम्ही नक्की बघा आणि त्यावरती लाईक, कमेंट, सबस्क्राईब पण करा इव्हन तुम्हाला माहिती आवडल्यास. तर चिकूबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती भेटलेली आहे आणि जर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला माहिती घ्यायची असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तो व्हिडिओ आवर्जून पहा. जर कोणाला चिकूच्या उत्पन्नाची लागवड करायची असेल तर त्याला नक्की काय काय आवश्यक आहे तर ते व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर त्याने आवर्जून हा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, आता मी पोचलो आहोत ड्रॅगन फ्रूटच्या इथे. पण आता हा सीझन नसल्यामुळे त्याचं फूड आलेलं नाही आहे. पण या ड्रॅगन फ्रूटचं जे झाड आहे याबद्दल थोडक्यात माहिती पुन्हा एकदा या नर्सरीचे जे मॅनेजर आहेत हॉर्टिकल्चर तुषार गावडे हे देणार आहेत. ठीक आहे, तुम्ही रोप बघत असाल तुम्ही कसं प्लांटेशन केलं आहे. इथे सिमेंटचा पोल यूज केला आहे आणि वरती तुम्ही रिंग पण वापरू शकता. ज्याच्या म्हणजे आपल्या सोयीनुसार तुम्ही काहीही करू शकता. पण वरती आधारासाठी म्हणजे वेलीला व्यवस्थित आधार देण्यासाठी तुम्ही इथे रिंग लावणं गरजेचं राहतं याची वाढ झाल्यानंतर, कारण हे छोटं क्लाइम्बिंग टाईप दिसतंय तुम्हाला. एकंदरीत हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे पूर्ण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका पोलभोवती 4 रोपं लागतात. 9x12च्या अंतराने 1 एकरामध्ये 400 पोल लागतात आणि एका पोलमध्ये 4 झाडं लागतात. याप्रमाणे 1600 झाडं एका एकरी लागतात. ओके, तर ही एकंदरीत म्हणजे प्लांटेशनबद्दल माहिती झाली. राहिलं त्याचं उत्पन्न, तर कमर्शियल यील्ड याचं 30 ते 40 किलो एका पोलमागे येतं. त्याप्रमाणे तुम्ही एकरी किती येतं हे काढू शकता. पण त्यासाठी पण व्यवस्थित संगोपन करणं गरजेचं आहे. डेली वॉटरिंग त्याला झालं पाहिजे आणि त्याला 3 ते 4 महिन्याने एवढा काय खास मेंटेनन्स नाही आहे. स्पेशल मेंटेनन्स प्रॅक्टिसेस म्हणतो तर तसं काहीच नाही आहे. पण तुम्ही एखाद्याला ऑर्गॅनिक जे मॅन्युअर्स आहेत ते त्याला व्यवस्थित दिलात तर याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न भेटू शकतं. कमी मेंटेनन्स आणि जास्त म्हणजे लो इनपुट्स आणि जास्त आउटपुट. तर हे क्रॉप योग्य आहे त्यासाठी. हे तुम्ही रेफर करू शकता. याच्यामध्ये रेड आणि व्हाईट आमच्याकडे 2 व्हरायटीज आहेत. त्याचा यूट्यूबवर व्हिडिओ नाही आहे आमचा, पण आमच्या वेबसाईटवरती हा तुम्हाला प्रोडक्ट बघायला भेटेल. त्याप्रमाणे तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर नर्सरीला व्हिजिट करा आणि पुढील माहिती तुम्हाला इथे देता येईल. तुम्हाला जो इथला प्लॉट आहे तोही बघता येईल प्रॉपर. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फळझाडांमध्ये 2 आपण फळं बघितली, ती म्हणजे चिकू आणि ड्रॅगन फ्रूट. चिकू तर आपल्याला दिसलीच, पण ड्रॅगन फ्रूटचा सीझन नसल्यामुळे ते आपल्याला फ्रूट बघायला भेटलं नाही. पण नक्कीच याचा सीझन येईल तेव्हा आपण. आणि यांच्या 2 प्रकारचे आहेत, एक तर पिंक कलरमध्ये आणि एक व्हाईट कलरमध्ये. इथे पेरूसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. पेरूची शेती म्हणजे पेरूची लागवड केली जाते. पण आता याचा सीझन असल्यामुळे पेरू पण जास्त दिसत नाही आहेत. पण यांचे व्हिडिओसुद्धा आहेत अवेलेबल यूट्यूबवरती, ते सुद्धा नक्की जाऊन पहा. लिंक मी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता पानसरे नर्सरीचे प्रोप्रायटर श्री बाळकृष्ण पानसरे यांची आता आपण मुलाखत घेऊया या नर्सरीबद्दल. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे श्री बाळकृष्ण पानसरे. या 30 एकरच्या सौंदर्याने भरलेली नर्सरी त्यांची स्वतःची आहे. तर सर्वांसाठी पानसरे साहेब धन्यवाद. मी भूषण गावडे, घरचं जेवण या ब्लॉग प्लस रेसिपी यूट्यूबच्या वरती स्वागत करतो. तर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या इथे आसपास खूप मोठ्या प्रमाणात अशी फळझाड आहेत, फुलझाड आहेत. तर मला असं विचारायचं आहे की तुमचा हा आधीपासून छंद होता का की आपल्यासमोर मोठ्या प्रमाणात झाडं असावी अशी? हो, तर याची पार्श्वभूमी अशी की मला वैयक्तिक झाडांविषयी खूप आकर्षण होतं आणि आहे. आणि हा आमचा गेल्या 3 पिढ्यांपासून या झाडांच्या क्षेत्रामध्ये आमचं कुटुंब काम करत आहे. आणि त्यामुळे झालं असं की मला हे बाळकडून मिळालं असं आपण म्हणू शकतो. की मी जेव्हा छोटा होतो, 1ली, 2रीला, तेव्हा सुद्धा माझा उपक्रम काय असायचा की आलं की दप्तर घरात ऐकायचं. नर्सरी हे मला बालपणापासून बाळकडून मिळालं असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे अगदी शब्दशः सांगायचं म्हणजे मी 1ली, 2रीला होतो ना, तर माझा उपक्रम म्हणजे काय, शाळेत आलं की दप्तर घरात ठेवायचं आणि पहिले झाडांमध्ये जायचं. इथपासून मी त्या झाडांमध्ये रमत गेलो. आणि मग आधी वडिलांची नर्सरी होती. तर आणि त्यांनी काम करताना हे खूप म्हणजे जे म्हणतो ना आपण तात्विक पद्धतीने केलं होतं की त्यांचा मुख्य फळझाडांचा उपक्रम होता. तर फळझाडांमध्ये त्यांनी एक महत्वाची गोष्ट असते की तुम्ही जे झाडं बनवता आणि शेतकऱ्याला देतात, शेतकऱ्याला देताना त्याला माहित नसतं की हे झाड कोणत्या व्हरायटीचे आहे. म्हणजे आम्ही म्हणतो केशर आंबा, त्याला विश्वास ठेवून नाही लागतं तो केशर आहे.
जेव्हा तो फळ येईल तेव्हा त्याला 5 वर्षांनी कळणार तो केशर आहे का दुसरा आहे. जर का ते काही फसवणूक झाली, चुकीचा दिला, तर त्या शेतकऱ्याचं सगळं नियोजन करतं. पण आमच्या बाबतीत एक म्हणजे चांगली गोष्ट म्हणू आपण की आमच्या आधीच्या म्हणजे जनरेशनने सुद्धा त्याची एवढी काळजी घेतली की आज शेतकऱ्यांवर जो आमचा विश्वास आहे ना, तो या पद्धतीने की हे सांगतात तेच बरोबर असतं. तर मित्रांनो, मी इथे सकाळपासूनच यांची नर्सरी पूर्ण फिरली, खूप छान वाटलं. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा असं काय बघितलं. आपण नॉर्मली आपल्या घराची जी तुळस असते तेव्हा आम्ही जायचो तुळस घ्यायला म्हणा, किंवा नॉर्मल जर जास्वंदीचं किंवा चाफ्याचं फुल लावायचं असेल तर आपण जातो घ्यायला. आपण कसं मोठं पूर्ण बघत नाही. इथे कसं खेडेगावामध्ये मस्त असं पूर्ण या वातावरणात छानसं असं आजूबाजूला पूर्ण हिरवळ असं ही बाग खूप छान बघायला भेटली. तर आता मला असं विचारायचं आहे की भरपूर प्रमाणात ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत. तर मला हे विचारायचं आहे की तुमच्याकडे किती प्रकारचे असे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत? हो, आपल्या नर्सरीची पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं तर आपलं नर्सरीचं प्रॉपरली प्रोफेशनली 4 विभाग केलेत आपण. एक विभाग आहे फळझाडांचा, जो आपण आत्ताच बोललो की ज्याच्यामध्ये माझ्या आजोबांनी वडिलांनी काम केलं आणि मी पण करतो. त्याच्यानंतर आपण दुसरा विभाग डेव्हलप केला चाफा नावाचा, इंग्लिशमध्ये त्याला प्लुमेरिया प्लांट म्हणतात. तर या प्लुमेरिया प्लांटमध्ये आपल्याकडे जवळपास 30 ते 32 प्रकार आहेत आणि प्रकार व्हरायटी. परत त्या प्रत्येक व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या साईज आहेत. अगदी 1-1.5 वर्षाच्या चाफ्यापासून ते अगदी 8-9 वर्षाचा रेडी चाफा इथपर्यंतच्या साईज आपल्याकडे आहे. हे झालं चाफ्याचं सेक्टर. मग ते चाफ्याचं सेक्टर आमचं व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही म्हणजे तुम्ही जे व्हॉट्सअपवरती पाहता किंवा हल्ली आपल्या इथं खूप 2-4 व्हिडिओ व्हायरल झाले अदर कंट्रीमध्ये, की ते मोठा ट्रेलर असतो त्याच्यावरती एकदम मोठं ते हायड्राने झाड मांडतात, तर मग ते साईडनं पोलीस त्याला रस्ता करून देतात आणि झाड नेतात, असे व्हिडिओ करतायत. तर त्या टाईपची झाड आपण इथं बनवतो. याच्यात मला जास्त घोषणांची सांगण्याची गोष्ट ही वाटते, भारतामध्ये अशा प्रकारचे झाड बनवणारे आपण एकमेव आहे. हा त्याच्यामध्ये अजून एक आनंदाची गोष्ट आहे. तर त्या सेक्टरमध्ये पण आपण जवळपास आता 35 ते 40 प्रकारचे झाडं या टाईपचे बनवले. त्यासाठी आपण स्वतंत्र सेक्टरमध्ये तसे प्लांट्स ग्रो केले. ते झाडं म्हणजे जमिनीवरती ग्रो करून मग त्याला मोठ्या कंटेनरमध्ये घेण्यासाठी, मोठ्या कुंडीत घेण्यासाठी किंवा त्यासाठी आम्ही विशिष्ट पद्धतीच्या कुंड्या बनवल्या. त्याच्यामध्ये घेण्यासाठी आम्ही मशिनरी पण इम्पोर्ट केल्या आणि आता त्या मशिनरीच्या साहाय्याने आम्ही ते झाडं मोठे बनवतो. तर तो आमचा तिसरा सेक्टर. तर मित्रांनो, बघितलं अशी छान आणि सुंदर माहिती पानसरेंनी सांगितली त्यांच्या या फुलझाडांबद्दल. आता आपण येतो फळझाडांवरती. सर, मी फळझाडांमध्ये पण भेट दिली. इथे तुमचे भरपूर असे फळ आहेत, चिकू आहे आणि नॉर्मली आपण चिंचेचं पण नाही वाटतं, चिंचेचं पण आहे आणि इत्यादी काही आहे. त्यातलं मला एक आवडलं ते म्हणजे नारळाची बाग. तर तुम्हाला माहिती असेल सर, आपण आज जर नारळाची बाग लावली नॉर्मली तर आपली येणारी पुढी आपली येणारी जी पिढी असते त्यांना भेटून आलं. पण तुमच्या यामध्ये बघितलं मी, आपल्याला हाताला पोचेल असं नारळ ही बघितली ती बाग. हे मी चकित झालो बघून. खरं तर हो, कसं होऊ शकतं हे मी विचारलंय ना. आज त्यांचे जे मॅनेजर होते ते बोलले की ही आहे, हे फक्त या नर्सरीमध्ये होऊ शकतं. तर मी विचार केला ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आपण. तर आपण नॉर्मली कसं आज नारळ लावला तर आम्हाला आमच्या गावी कोकणामध्ये हातात पूर्ण चढावं लागतं नारळ लावण्यासाठी. खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा जाऊन नारळ आपलं भेटतो. पण इथे असं नाही, आपल्याला हातात भेटेल नारळ. तर याच्या मागचं नक्की कोणती प्रजाती आहे, जात आहे नारळाची? याच्यात 2 रिझन्स आहेत. तुम्ही जसं म्हटलंय की सहज हाताला येणारा नारळ. आता याच्यातली पुढची गोष्ट आपल्याकडे आहे की आता तुम्ही झाड घेतानाच त्याला फळ असतं. म्हणजे तुम्ही झाड घेऊन जायचं, त्या झाडाचं तिथं स्वागत करायला त्या झाडाचं फळ तोडून फोडायचं नारळ. या पद्धतीचे पण नारळ तुम्ही पाहिले असतील किंवा आमचे तुषारजी तुम्हाला दाखवतील. तर आता याच्यात 2 महत्वाच्या गोष्टी. एक म्हणजे बुटक्या राहणाऱ्या व्हरायटी ऑलरेडी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. इतरांकडे मिळतात, आमच्याकडे मिळतात. तर त्याच्यामध्ये मग टीडी नावाची व्हरायटी आहे, सिंगापूर डॉर्फ आहे, गोल्डन डॉर्फ आहे, ग्रीन डॉर्फ आहे. ह्या बुटक्या राहणाऱ्या व्हरायटी आणि उंच जाणारी पानवली नावाची व्हरायटी. ह्या इतर ज्या व्हरायटी सिंगापूर डॉर्फ, गोल्डन डॉर्फ, त्यांचं अगदी 2-3 फुटापासून फळ येतं. म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तीला जर त्या झाडाचं सुरुवातीला फळ तोडायचं म्हटलं तर खाली वाकून तोडायला लागते, इतक्या कमी उंचीला आहे. आणि हा झाला म्हणजे जनरल व्हरायटी मधला डिफरन्स. आता त्याच्यात दुसरा प्रकार काय आहे की कोणती व्हरायटी घेतली तर साधारण 5 वर्षाच्या नंतरच फळ येतं. आता आपण मगाची चर्चा केली की आपण रेडीमेड ट्रीज बनवतो, तसे नारळ बनवतो ना. मग आपण की नारळामध्ये आपण एकदम 6 वर्षाचं झाड, 7 वर्षाचं झाड बॅगेमध्ये असतं की ज्याच्या ऑलरेडी आम्ही
म्हणजे त्यात मोठ्यात मोठ्या झाडांना आपण विचारात घेतलं तर असं झाड आहे की ज्याच्यावरती ऑलरेडी आम्ही दरवर्षी 100-125 फळं हार्वेस्ट करून विकत असतो. आणि ते तर आता पुढे बघूया. सर मला एक महत्त्वाचं आणि विचारायचं आहे, एवढी 30 एकरची नर्सरी आहे, खूप मोठ्या बागा आहेत, रोपं आहेत, तर त्याला एक महत्त्वाचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. हो. तर ह्या पाण्याचा जो पुरवठा असतो हो. तो नक्की कुठून आणि कशा तऱ्हेने करता या नर्सरीतून? तर खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. नर्सरीमध्ये पाणी ही एवढी जीवनावश्यक किंवा महत्वाची गोष्ट आहे की जसं जनरल शेतीमध्ये हल्ली शेतकरी एक स्वीकारतो की एक वर्षी दुष्काळ पडला ना त्या वर्षी पिकच नाही करायचं आणि मग परत पाऊस पडल्याची करू. नर्सरीत तशी परवानगी नसते. तुम्हाला जे पाणी पाहिजे ते नियमित पाहिजेच पाहिजे. एक 6 महिने पाणी नाही अशी कल्पना केली तर तुम्ही जे काही आयुष्यात उभा केलंय, काही जनरेशन उभा केले ते सगळं बरबाद होऊन जाणार. म्हणून आम्हाला ही परवानगीच नाही की पाण्याची अनसेफ्टी. त्यासाठी आम्ही एक 3 वर्षाचा मिळून एक उपक्रम राबवला. तर तो आम्ही मल्टी टार्गेटेड प्रोजेक्ट केला होता. तर त्याच्यामध्ये काय केलं होतं आम्ही की एक आम्ही तळं बनवायला घेतलं. आता तुम्ही पाहिलं असेल आमचं तळं. तर त्या तळ्याचं वैशिष्ट्य आहे की ते अंडरग्राऊंड बनवलं आम्ही. आता अंडरग्राऊंड का बनवलं याच्यात अजून अगदी अभिमानाने सांगतो की ते तळं बनवता आम्ही गव्हर्नमेंटची सबसिडी नाही घेतली. सबसिडी का नाही घेतली तर गव्हर्नमेंट म्हणतं की तुम्ही अर्ध तळ जमिनीच्या वर करा, अर्ध जमिनीच्या खाली करा. आता अर्ध जमिनीच्या वरती केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला रेन वॉटर हार्वेस्ट नाही करता येत. मग रेन वॉटर हार्वेस्ट करायचं तर ते जमिनीच्या खाली पाहिजे तरच तुम्ही तो नॅचरल फ्लो आणू शकता पाण्याचा रेन वॉटरचा. म्हणून आम्ही ते अंडरग्राऊंड केलं. अंडरग्राऊंड करत असताना आम्हाला नर्सरीसाठी आता आपण चर्चा करतोय 30 एकरावरती नर्सरी. हे 30 एकरावरती नर्सरी करण्यासाठी 20 एकर आमची ब्लॅक कॉटनची जमीन होती की ज्याच्यामध्ये नर्सरीसाठी ती सुटेबल नव्हती. पाऊस आला की त्यात चिखल होणं, गाड्या फिरवायला अडचणी येणं असा प्रकार होता. मग आम्ही तिथली सगळी जी काळी जमीन आहे, फर्टाईल माती, ती सगळी एक ठिकाणी गोळा केली. ती किती माहिती 7,500 ब्रास एवढी माती आम्ही साईडला जमा केली. तिचा एक छोटासा डोंगरच तयार झाला, आर्टिफिशियल डोंगर. आणि हे तळ बनवत असताना तळ्यातला जो मुरुम निघाला तो त्या 7,500 ब्रास मातीच्या ठिकाणी परत 7,500 ब्रास मुरुम टाकला. तो मुरुम टाकून तिकडं जमीन तयार झाली जी म्हणजे बॅरन लँड तयार झाली की ज्याच्यावरती नर्सरी व्यवस्थितपणे करता येईल. आणि इकडे तळ तयार झालं. लक्षात येते. हे झाले 2 आमच्या बिझनेसशी रिलेटेड काम. म्हणजे आम्ही आमचं काम करता करता समाजाचं पण हित कसं होईल हे पण त्याच्यात ध्यानात घेतलं. मी कुणाला दोष देणार नाही पण हल्ली प्रगतीच्या नावाखाली सगळ्यांचं नुकसान होऊन माझा काय फायदा होईल याच्यामध्ये पाहिलं जातं. आम्ही असं नाही होत गेलं. आमचं म्हणजे बिझनेस तर व्यवस्थित व्हावं पण समाजाचंही त्यामध्ये हित पाहिलं जावं हे खूप प्रकर्षाने लक्षात घेतलं. बरोबर. जसं ते तळ्याची माती सांगितली तर त्यासाठी तुम्ही कशी व्यवस्था केली त्या पाण्यासाठी? हा आता हे तळ भरण्यासाठी जे आम्ही आता मी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये सांगितलं की तळ भरण्यासाठी आम्ही रेन वॉटर हार्वेस्ट करणं हा आमचा उद्देश होता. तर मग रेन वॉटर हार्वेस्ट करत असताना आम्ही त्याच्यातही थोडीशी कल्पकता दाखवली की आपल्याकडे जे पॉलिहाऊस आहे, स्टोर रूम आहे, याच्यावरचं साधारण 5-6 एकरातलं पाणी आम्ही सगळं पाऊस पडताना कलेक्ट करतो आणि मोठे 6 इंचाच्या पाईपने ते तळ्यामध्ये सोडतो. हा झाला एक पर्याय. आणि समजा एखाद्या वर्षी पावसाळा कमी झाला काय तर मग ते रेन वॉटर हार्वेस्ट केलेलं पाणी कमी पडेल. तर याच्यामध्ये मला अजून एक सांगू द्या की त्या तळ्याची कपॅसिटी 4.5 कोटी लिटर आहे. म्हणजे आपला ह्या 30 एकरावरच्या नर्सरीला ते पूर्ण निव्वळ तळ्याचंच पाणी आता वापरतो आम्ही तरी पण ते 1 वर्ष पुढे एवढी ती मोठी कॅपॅसिटी. तर मग एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला आणि हे रेन वॉटर हार्वेस्ट केलेलं आहे त्याच्यातनं तळ नाही भरलं तर आम्ही दुसरी एक त्याला अरेंजमेंट करून ठेवली. हो आता आपल्या नर्सरीचा जो विस्तार आहे तो महाराष्ट्र सोडून भारतामध्ये राहिलेल्या 27 राज्यामध्ये अजून जातात तळ्यात. आणि नुसते भारतापुरतंच आपलं आता नर्सरी क्षेत्र आमचं मर्यादित नाही राहिलं तर आपले झाडांचा एक्सपोर्ट 17 देशांमध्ये होतो. भारताबाहेर 17 देशांमध्ये जातात. ते जात असताना आपला एक जपानमध्ये ऑफिस आहे. तिथनं मार्केटिंगचं काम सांभाळलं जातं. त्याच्यासाठी बॅक ऑफिस म्हणून आपलं पुण्यातलं ऑफिस काम करतं. आणि फील्डवरती इतर आम्ही पूर्ण वेळ प्रोडक्शन साईटवरतीच राहतो. तर इथंही आमचं ऑफिस आहे की जो स्टाफ इथं त्यांना इनपुट देत राहतो. अशा पद्धतीनं आता आपला जवळपास जगभर व्यवसाय विस्तार आहे. धन्यवाद सर. आपल्याला सांगितल्याप्रमाणे की बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा
याला पण खूप मागणी आहे. तर मित्रांनो, पानसरे सरांकडून अशा प्रकारे या पानसरे नर्सरीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली. सर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जर तुम्हा कोणाला या नर्सरीला भेट द्यायची असेल तर नक्की भेट द्या. इथे तुम्ही येऊन बघा की कशा प्रकारे हे सगळं केलेले आहेत. रोपं केलेली आहे, वाढ केलेली आहेत, फुलझाडे आहेत, फळझाडे आहेत आणि सर्वात म्हणजे ऑर्नामेंटल प्लांट्स पण आहेत. ते 100हून अधिक जास्त मला वाटतं ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत. तर नक्की विजिट द्या. हे जास्त लांब पण नाही आहे. दौंड जंक्शनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आणि पुणे एअरपोर्टपासून 1.5 तासावर काष्टी या गावामध्ये नगर हायवे, जिल्हा तालुका श्रीगोंदा, जिल्हा नगर. तर नक्की विजिट द्या. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. नक्की मित्रांनो, तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक फळझाडाबद्दल किंवा फुलझाडाबद्दल अजून डीपमध्ये माहिती हवी असेल तर सरांचं यूट्यूब चॅनल पण आहे बाळकृष्ण पानसरे नावाचं. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन नक्कीच देईन. नक्की विजिट द्या. तिथे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे डीपमध्ये माहिती सांगितली आहे की कशा प्रकारे झाडांची आपण लागवड करावी. थोडे हिंदीमध्ये व्हिडिओ आहेत, पण नक्की आवर्जून भेट द्या. आणि सरांचं जे फेसबुक पेज पण आहे, पानसरे नर्सरी याचं फेसबुक पेज पण आहे, त्याला सुद्धा नक्की लाईक करून फॉलो करा. आणि ते तुम्हाला विविध आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला झाडांचे किंवा फळांचे जाती बघायला भेटतील. आणि खाली तुम्ही बघू शकता या टायलाईनला मी ऑफिसचा नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स पण दिलेला आहे. तर ज्याला कोणाला जास्त अजून माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता हे समोर, हे दुसरं काही नसून तर पानसरे नर्सरीमध्ये असलेलं हे पॉलीहाऊस आहे. आणि या पॉलीहाऊसमध्ये भरपूर अशी डेझर्ट रोज आहेत आणि याला ॲडेनियम असं म्हटलं जातं आणि त्या 32 प्रकारचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितले भरपूर प्रकारचे असे ऑर्नामेंटल प्लांट्स, ज्यामध्ये आले फ्ल्युमोरिया आणि भरपूर इत्यादी काय काय म्हणजे 100 प्रकारच्या जाती आहेत. त्यासोबत फळझाडे बघितले आपण, पेरू बघितल्या, पेरू, चिकू आणि ते फळ होतं, कोणतं फळ होतं ते? ड्रॅगन फ्रूट. आणि ड्रॅगन फ्रूट सुद्धा बघितलं. एकदम छान होतं आणि बघूनच पूर्ण मन सौंदर्य झालं. आणि इथे 2-3 आपण पॉलीहाऊस बघितले ज्याच्यामध्ये डेझर्ट रोजसुद्धा आहेत. खूप छान आहेत, एकदम मस्त, एकदम थोडं आतमध्ये आहे थोडंफार. आणि आपण बघितलं जे ॲडेनियम होतं ते मल्टी कलर आणि मल्टी पेटल्सचे होते. आता तुम्हाला दाखवतो पानसरे नर्सरीचं स्टोर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे पानसरे नर्सरीचं स्टोर आहे आणि इथे जे काय लागतं, जो स्टॉक लागतो सगळा, तो इथे सगळा स्टोर केला जातो. तुम्ही इथे बघू शकता मोठ्या इथे घमेलं पण आहेत. तुम्ही आता बघू शकता समोरचे जे तळ आहे त्याला शेततळ असं म्हणतात. आणि या शेततळ्यामध्ये जे पाणी आहे त्यांचाच वापर या नर्सरीमध्ये असलेली जी सर्व झाडे आहेत यांचा वापर केला जातो. आणि या शेततळ्याची जी खोली आहे ती 60 फूट अशी आहे, एकदम खोलवर याची जी खोली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे पानसरे नर्सरीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि ही जी नर्सरी आहे ती होलसेल नर्सरी आहे. यांची दुसरीसुद्धा आहे, ती म्हणजे रिटेल नर्सरी. तर रिटेल नर्सरी आपण नक्कीच पुढच्या भागामध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत स्टे ट्यून्ड. हे आता आम्हाला आमचंच म्हणून आम्ही सांभाळतो घरासारखंच. सगळं कसं आहे, आता आपल्या हवाली केलं म्हणून आपणच आपलं घर म्हणूनच सगळं नर्सरी आम्हीच सांभाळतो. आता सर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर पहिलं मी आपल्या होलसेल नर्सरीला होतो, पण आता सध्या 1 महिना झाला मला इथं मी रिटेलचं सामान